शेतीमध्ये आपल्याला असं वाटतं की शेती ही खताशिवाय, पाण्याशिवाय, नंतर मातीशिवाय होणार नाही. पण हे माझ्या 35 ते 40 वर्षाच्या अनुभवातून आणि निसर्गाच्या सान्निध्यातून मला असं जाणीव झालेली आहे की या गोष्टी कुठल्याही झाडांना, शेतीला आवश्यक आहेत असं नाही. उदाहरणार्थ, पावसाच्या पाण्यावर बरीचशी शेती होऊ शकते. त्याचप्रमाणे आपण एखाद्या गावच्या वेशीवर पिंपळाची झाडं उगवलेली आपल्याला दिसतात. दगडात असतात, तिथं कुठलीही माती नसते, चुन्यात असतं, नाही तर सिमेंटमध्ये ती वेस बांधलेली असते, त्याच्यावर उगवतात आणि वाढतात. दर यात्रेच्या वेळेला लोक ती भिंत पडू नये म्हणून ते झाडं तोडून टाकतात आणि चैत्र महिन्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये त्याला परत पालवी फुटते. तिथं पाणी येतं कुठून? हा प्रश्न ज्या वेळेला मला निर्माण झाला तर मी त्याचं साधक बाधक पुस्तकातून वाचून जे काही मिळालं तर त्याच्यातलं एक तत्त्व मला मिळालं की जमिनीमध्ये मृगाचा पहिला पाऊस पडला की एक सुगंध येतो. मग तो सुगंध येतो कुठून? तो येतो मातीतून. मग मातीत सुगंध निर्माण होतो कसा? तर तिथं याचा जो एक ह्युमस नावाचा पदार्थ असतो तो तेवढूशा पाण्याने तापल्यावर याचा लगेच सुगंध निर्माण होतो आणि ते म्हणजे जमिनीचं फूल. आणि ते जमिनीचं फूल जिथं पडतं तिथं तुम्हाला पडलेले बी आपोआप रुजतं आणि इतक्या जोमाने वाढतं की ते तुम्ही किती वेळा तोडलं तरी ते परत परत फुटणार, परत परत येणार. याचाच अर्थ जमिनीला तुम्हाला झाडांकरता किंवा पिकांकरता माती, खतं, पाणी लागतं. हा पहिला मुद्दा माझ्या बऱ्याचशा दृष्टीने ध्यानात आला. दुसरी गोष्ट, काही झाडं मुळं फुटस्तोपर्यंत खाली गेली की जमीन ते गुरुत्वाकर्षणाने येणाऱ्या पाण्यातून त्याची सुदृढ अशी वाढ होते आणि बागायतातले आंबे फुलण्यापेक्षा बांधावरचे आंबे जास्त चांगले येतात, दरवर्षी येतात. त्याच्यावर कीड, रोग, कान असू शकत नाही. याला एकच कारण आहे की जमिनीचा स्तर जर तुम्ही परत परत हलवला तर तो वर तयार होणारा ह्युमस हा जमिनीच्या खाली जातो आणि वर जी निर्जीव माती असते त्यात आपण पिकं घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण अयशस्वी ठरतो. जमिनीमध्ये पाणी मुरवण्याकरता फार सोप्या गोष्टी आहेत. तुम्ही जमीन 2-2.5 फूट खोल करा, खड्डा घ्या, त्याच्यात वरची 4 इंचाची माती गोळा करा. कारण ज्या 4 इंचाच्या मातीमध्ये अतिशय पौष्टिक पिकाची वाढ व्हायला उपयुक्त असणारा जो ह्युमस आहे तो त्यात गेला आणि त्यात तुम्ही बी रुजवलं तर ते इतकं जोमाने वाढतं. आणि त्या तापलेल्या मातीमध्ये 4 इंचाची जी तापलेली माती असते त्यात कुठलेही कीड, रोग किंवा बुरशी याचा प्रादुर्भाव नसतो आणि मग तिथं बिगर रोगराईचं पीक चांगलं वाढू शकतं. याच्याच उलट आपल्या शेतामध्ये आपण सतत माती हलवतो. माती हलवली की त्या जमिनीला डिस्टर्ब केलं जातं. म्हणून जी सेंद्रिय शेती किंवा दुर्जल शेती किंवा बिगर पाण्याची शेती याचं जे संशोधन झालं आहे त्यातून एकच निष्कर्ष निघाला आहे की वर पडणारा पालापाचोळा, वर पडणारे ह्युमस, वर जमा होणारं सेंद्रिय पालापाचोळ्यातून निर्माण होणारं सेंद्रिय खत हेच त्या पिकांना, त्या झाडांना, त्या फळझाडांना अतिशय उपयुक्त आहे. म्हणून ही शेती 1 एकर करण्यापेक्षा त्याच्या बांधावर जर तुम्ही शेती केली तर त्या बांधावरच्या बिगर पाण्याच्या, बिगर खताच्या, बिगर औषधाच्या, बिगर मशागतीच्या याच्यातून तुम्हाला वर्षाला 1 लाख रुपये मिळवून देण्या इतपत मी मार्गदर्शन करू शकतो.